पालघर रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। पुढील 3 तास धोक्याचे, काम असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन। 196 या आपत्कालीन नंबरवर कॉल करण्याचं देखील आवाहन। मुसळधार पावसाचा मुंबईच्या वेगावर ब्रेक। मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका। कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक मंदावली। नेरुळमध्ये एलपी बिकानेर समोर शॉर्ट सर्किट। 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात। दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे सानपाडा सबवे पाण्याखाली। 4 चाकीसह टँकर अर्धा बुडाला। रबाळे रेल्वे स्थानक परिसरात गटारांचं पाणी रस्त्यावर। महापालिकेच्या नालेसफाईची देखील पोलखोल। पुण्यात झाड कोसळतानाचा थरारक व्हिडिओ समोर। रस्ता ओलांडण्यासाठी उभी असलेली एक मुलगी थोडक्यात वाचली। स्वारगेट परिसरातली ही घटना। चेंबूरमधल्या स्कूल बसवर झाड पडलं आणि दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती गठीत। 8 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश। महापालिकेतील जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन। दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा झाला होता मृत्यू। बोरीवली रेल्वे स्थानकामध्ये माकडामुळे लोकल काही वेळ मंदावली। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। प्रवाशांना मनस्ताप। सध्या माकड निघून गेलंय। लोकल सेवा पूर्ववत सुरू। सचिन अहिर हे चळवळीतून आलेलं नेतृत्व। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव। अहिर यांनी यशाची हंडी फोडली आहे। शिवसैनिक पदावर बसल्याचा आनंद। शिंदेंचं हे वक्तव्य। मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परबांचे प्रयत्न। नीलम गोऱ्हे यांचा अनिल परबांना टोला, तर अहिरांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर। परबांचाही गोऱ्हेंना प्रतिटोला। राज्यात खूप गलिच्छ राजकारण सुरू आहे। प्रश्न विकत घेण्याचा नाही, विकल्या जाणाऱ्यांचा आहे। राजकीय फोडाफोडीवर राज ठाकरेंचा संताप। मोदींमुळे भाजप टिकून आहे, सत्ता गेल्यानंतर भाजपला त्रास होईल। राज ठाकरे यांचा घणाघात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयास्पद होती। करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं। संजय राऊतांचा निशाणा, तर राऊतांनी माझी पदवी तपासून घ्यावी। श्रीकांत शिंदेंचे हे उत्तर। ठाकरे गटाच्या सुनील शिंदेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या, तर माझे हितशत्रू वावड्या उठवतायत। शिंदेंकडे जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, सुनील शिंदे यांचे हे वक्तव्य। दहिसरमध्ये एका तरुणाचा बाल्कनीतास गेट अॅनालिसिस। सिया गोयल नंतर आरोपी चेतन चौधरीचं गुन्ह्याचं रिक्रिएशन। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आला वेग। जुलैच्या सुरुवातीला मोठा दिलासा। व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त। घरगुती सिलेंडरचे दर कायम। हॉटेल व्यावसायिकांसह उद्योजकांना दिलासा। नायरा एनर्जीजकडून पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त। 2 वर्षातील सर्वात मोठी दर कपात। विमान इंधनाच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची कपात। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील 12,000 कुटुंबांना दिलासा। हेरे गावातील 11,394 हेक्टर सरंजाम जमिनी अखेर फ्री होल्ड। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधानसभेत निवेदन, तर नजराण्याची 54 लाखांची रक्कमही सरकारकडून माफ।